महाराष्ट्र के पणन मंत्री पद का पदभार संभालने के पश्चात राज्य पणन व शिष्टाचार मंत्री जय कुमार रावल ने मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति का निरीक्षण कर व्यापारियों, किसानों, व्यापारियों से मुलाकात कर उनकी समस्याएं जानी। इस अवसर पर विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति अशोक ढग, वहीं एपीएमसी बाजार समिति के संचालक और संचालक मंडल के तमाम सदस्यगण मौजूद थे। बता दें कि एपीएमसी बाजार समिति एशिया के सबसे बड़े बाजार के रूप में प्रख्यात है, जो आज बेहद जर्जर अवस्था में आ चुकी है। ऐसे में नवी मुंबई परिसर के विकास, अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे और जीएनपीटी से एपीएमसी की कनेक्टिविटी होने के चलते इस शहर में अंतर्राष्ट्रीय दर्जे से युक्त एपीएमसी बाजार के निर्माण की वर्षों से मांग होती आ रही है। ऐसे में जय कुमार रावल ने अपने इस दौरे के दरमियान एपीएमसी बाजार की धोखादायक स्थिति का व्यक्तिगत रूप से मुआयना कर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि एपीएमसी बाजार समिति के पुनर्निर्माण का सही समय पर निर्णय लेना आज समय की जरूरत है और इसीलिए उन्होंने संकेत दिए कि 100 दिनों का एक्शन प्लान रेडी कर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के माध्यम से एपीएमसी बाजार के मुद्दे को प्राथमिकता से उठाकर उसे हल करने की दिशा में उनका महत्वपूर्ण कदम होगा। आता खरं तर हे मार्केट स्थापन होऊन जवळपास 45-50 वर्ष झाले। सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्यात, मोडकळीस आलेल्या आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्यात। अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या 100 दिवसामधल्या प्लॅन मध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील अशी सूचना मला मुख्यमंत्र्यांनी तुमचं विजन तयार करायला सांगितलंय। त्या विजन मधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील, कारण ही तातडीची गरज आहे। याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही, त्यामुळे तातडीने याच्यामधला निर्णय होईल। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब वेगाने निर्णय घेणारे आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारी व्यक्तिमत्व आहे। यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथले निर्णय घेऊ। ज्या माझ्या अखत्यारीतल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ, तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं मत। वहीं उन्होंने आगे कहा कि आज भारत दुनिया की तीसरी अर्थव्यवस्था की तरफ बढ़ रहा है। नए महाराष्ट्र और नए भारत को देखते हुए बेहतर मार्केट का निर्माण समय की जरूरत है। अर्थव्यवस्था ही जगातली 5वी आणि 3ऱ्या अर्थव्यवस्थेकडे, जगातील 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्थेकडे आपण चाललोय। महाराष्ट्राने कायम भारताला आणि अनेक देशांना ही दिशादर्शक असं काम केलेलं आहे। मुंबईची मार्केट कमिटी याच्यापेक्षा 5-10 पटीने एक साधारणतः 1200-1500 एकरवर एक मोठी मार्केट कमिटी, कारण कालच आमच्या मित्रांनी नवी मुंबईचं एअरपोर्ट दाखवलं, याच्यापेक्षा खूप दूर नाही। मग त्याला साजेल न्यू महाराष्ट्र, नवीन भारताला साजेल असं जगातलं सर्वोत्तम मार्केट आपल्याला तयार करावं लागेल। उन्होंने आगे कहा कि उनका एक ही एजेंडा है कि एयरपोर्ट से एपीएमसी की कनेक्टिविटी के चलते अन्य देशों की जरूरतों को पूरा करने के लिए महा मार्केट का निर्माण करना। आज आमच्या पणन विभागाच्या माध्यमातून आमचा हेतू असा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा पिकलेला माल तो महाराष्ट्र स्वतः एक मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये विकला गेला पाहिजे। भारत एक फार मोठं मार्केट आहे, त्याच्या वेगवेगळ्या आमचा माल हा कलकत्त्याला, चेन्नईला, जयपूरला, अहमदाबादला, काश्मीरला तिथं सुद्धा जायला पाहिजे। आणि त्याचबरोबर जो आमचा विशेष माल आहे, विशेष फळ आहेत आमच्याकडे, हापूस असेल, आमचे द्राक्ष असतील, डाळिंब असतील, केळी असतील, हे सुद्धा जगाच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जायला पाहिजे। सुदैवाने पणन एकीकडे माझ्याकडे आणि राज शिष्टाचार माझ्याकडे दुसरीकडे आहे, म्हणून राज शिष्टाचारच्या माध्यमातून अनेक दूतावास या जे कॉन्सुलेट जनरल आहेत मुंबईच्या यांचा माझा संपर्क येणार आहे आणि म्हणून प्रत्येक देशाला आपल्या इथलं काय फ्रूट आवडतं म्हणून तसं जोडण्याचा सुद्धा पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहणार। या दोघी खात्यांचं म्हणजे आपल्याकडे एकीकडे पणन मधलं तयार झालेला माल आणि दुसरीकडे जगातल्या विविध देशांना कोणाला काय पाहिजे म्हणून तशा प्रकारचे आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये काम खूप आहे। पहिल्यांदाच हे सगळं प्राथमिक दृष्ट्या समजून घेतलं, आता वेगाने काम करण्याची गरज आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि किसानों को उचित दाम मिले और ग्राहकों को क्वालिटी सामान मिले, यही उनकी प्राथमिकता होगी। कारण या मार्केट कमिटी म्हणजे काय की आपला जो देशातला केंद्रबिंदू आहे, आमचा बळीराजा शेतकरी, हा शेतकरी मेहनत कष्ट करून माल तर पिकवतो, पण पिकवल्यानंतर विकणं हे फार मोठं कठीण बाब आहे।
मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला सुद्धा माझ्याकडे 25 एकर निंबूचा बाग आहे, केळीचा बाग आहे. पिकवल्यानंतर विकणं खूप अवघड काम आणि मग नाईलाज जी व्यवस्था मिळेल, जो भाव मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला विकावं लागतो. ही एक बाजू होत असताना आपल्या देशामध्ये जवळपास 25% हे जे आपला शेतीमाल आहे हा आता नाशवंत असतो, तो खराब होतो, फेकला जातो, तो वाया जातो, कारण ही सगळी प्रक्रिया एवढ्या किचकट आहे. आणि दुसरीकडे गरीब माणसाला, सामान्य माणसाला या सगळ्या भाज्या असतील, फळं असतील, हे सुद्धा त्यांना मिळत नाही. या दोघी बाजू आहेत. आणि म्हणून क्वालिटी राखत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणं, ग्राहकाला यथायोग्य भाव मिळणं, याचं बॅलन्स जे आहे हे बॅलन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर क्वालिटी ही सुद्धा राखना गरजेचं है। वहीं मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति में हुए अनधिकृत बांधकाम को लेकर भी उन्होंने अपनी सख्त प्रतिक्रिया व्यक्त की। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झालं असेल तर त्याला तात्काळ ताकदीने त्याला निर्मूलन करण्यात येईल। त्याचबरोबर काय अनधिकृत कामं होतील तर आता अनधिकृत कामं कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये होणार नाही याची कडक ही सूचना विभागाला दिली जाईल। त्याचबरोबर कायदा कडक करण्यापेक्षा मार्केट आणि व्यापार हे सुरळीत करणं हा आमचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भात देखील काही विशेष योजना करण्यात येतील। राज्य सरकारची मदत घेण्यात येईल, केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभं आहे आणि प्रसंग पडला तर एडीबी मधनं एशियन डेव्हलपमेंट बँकचा जो आमचा प्रकल्प दुसरा येणार आहे त्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क।